आपल्या आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक आणि थोड्या कटू वाटणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे विचार करा, आपण अनेकदा एखादं काम जमत नसेल तर ते नव्याने शिकण्याऐवजी मला ते आधीपासूनच कसं येतं हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. अगदी. आणि माणसाचा मेंदू त्यासाठी कितीतरी युक्त्या शोधून काढतो. बरोबर. आणि याच मानवी प्रवृत्तीवर विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी एक अत्यंत मार्मिक लिखाण केलं आहे, ज्याचं नाव आहे स्वतःच्या अकार्यक्षमता लपवण्याने सत्य लपत नाही. हो, आणि हा लेख म्हणजे मानवी वर्तणुकीचं एक अचूक वास्तव आहे. नक्कीच. आज आपण याच स्रोताचा आधार घेऊन ही चर्चा पुढे नेणार आहोत. आजच्या चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की आपण आपल्या चुका का लपवतो आणि स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार करणं ही आपली सर्वात मोठी ताकद कशी बनू शकते. हा विषय एका मोठ्या मानसिक संघर्षावर बोट ठेवतो. तर मग या विषयाचा उलगडा करूया. मला नेहमी असा प्रश्न पडतो की माणसाला स्वतःची एक अगदी परफेक्ट प्रतिमा जगासमोर ठेवायला का आवडते. म्हणजे बघा ना, एखादं काम वेळेवर पूर्ण झालं नाही तर आपण लगेच कारण शोधायला लागतो. खरं तर ही आपली एक जैविक सवय आहे. बघायला गेलं तर उत्क्रांतीच्या काळात कसं होतं ना, की समूहातून बाहेर फेकलं जाणं म्हणजे थेट मृत्यू हे समीकरण होतं. बापरे, अच्छा. हो, त्यामुळे स्वतःची कोणतीही कमजोरी उघडं होऊ न देण्याची वृत्ती माणसाच्या मेंदूमध्ये अगदी पक्की रुजलेली आहे. म्हणजे आजही आपण तीच आदिम धडपड करतोय, फक्त आता ती आधुनिक समाजातल्या किंवा कॉर्पोरेट जगातल्या इमेजच्या रूपात आहे. अगदी बरोबर. पण विद्यानंदांच्या या लेखनातून जो मुख्य मुद्दा पुढे येतो तो हाच, की ही बचाव करण्याची प्रवृत्ती जेव्हा आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरून घालू लागते ना, तेव्हा प्रगतीचे सगळे रस्ते बंद होतात. हो ना. जेव्हा काही गोष्टी जमत नाहीत तेव्हा आपण त्या स्वीकारण्याऐवजी त्यावर पडदा टाकण्याचाच प्रयत्न करतो. पण ही जी पहिली प्रतिक्रिया असते ती इतकी स्वयंचलित का असते? म्हणजे मला वेळच मिळाला नाही किंवा इंटरनेट स्लो होतं अशी कारणं अगदी आपोआप ओठांवर येतात. याचं कारण म्हणजे कॉग्निटिव्ह डिसोनन्स, म्हणजे मानसिक विसंवाद. अच्छा. माणसाची स्वतःबद्दल एक ठाम धारणा असते की मी एक हुशार आणि कार्यक्षम व्यक्ती आहे. आणि मग जेव्हा एखादी चूक होते तेव्हा ती या प्रतिमेशी जुळत नाही. अगदी. आणि या विसंगतीमुळे मेंदूत एक प्रकारचा ताण निर्माण होतो. आता यातून बाहेर पडण्याचे दोनच मार्ग असतात. एक म्हणजे स्वतःची चूक मान्य करणं, ज्यासाठी खूप भावनिक परिपक्वता लागते, जी बऱ्याचदा अवघड असते. हो. आणि दुसरा सोपा मार्ग म्हणजे परिस्थितीला किंवा इतरांना दोष देणं. मेंदू हा सोपा मार्ग निवडतो कारण त्यामुळे आपला अहंकार दुखावला जात नाही. हे अगदी सतरंजीखाली कचरा लपवण्यासारखं आहे. म्हणजे वरून खोली अगदी स्वच्छ दिसते पण घाण तिथेच असते. क्या बात आहे, खूप छान उपमा दिलीत तुम्ही. पण मला सांगा, आजच्या या स्पर्धेच्या युगात स्वतःची प्रतिमा टिकवणं आणि स्वतःचा बचाव करणं गरजेचं नाही का? यातली सर्वात वेधक गोष्ट म्हणजे हे उपाय फक्त बाह्य स्वरूप बदलतात, अंतर्गत वास्तव तसंच राहतं. विद्यानंदांनी अतिशय सुंदर संदर्भ दिलाय की सत्य हे प्रकाशासारखं असतं. प्रकाशासारखं म्हणजे नेमकं कसं? तुम्ही अंधाऱ्या खोलीत प्रकाश कितीही कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केलात तरी दाराच्या किंवा खिडकीच्या फटीतून तो बाहेर येतोच. खरंच. त्याचप्रमाणे आपली अकार्यक्षमता कितीही कारणं देऊन लपवली तरी कामाच्या अंतिम निकालातून ती जगासमोर उघड होतेच. म्हणजे आपण कितीही हुशारीने एखादी गोष्ट लपवली तरी कामाचा दर्जा आतली गडबड सांगून टाकतो. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. जर सत्य लपवणं हा एक तात्पुरता आणि फसवणारा मार्ग असेल तर मग पर्याय काय आहे? आपण तो पर्याय निवडायला का घाबरतो? पर्याय एकच आहे, स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार करणं. आणि ही कमजोरी नसून ती खऱ्या अर्थाने आपली ताकद आहे. मला हे एखाद्या आजाराचं निदान करण्यासारखे वाटते. म्हणजे जर तुम्ही डॉक्टरांपासून लक्षणेच लपवली तर त्यावर उपचार कसा होणार? अगदी योग्य उदाहरण. यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. विद्यानंद विचारतात की जोपर्यंत आपण शून्य कुठे आहे हे मान्य करत नाही तोपर्यंत शून्यातून पुढचा प्रवास कसा सुरू होणार? बरोबर ना? अगदी. म्हणजे स्वतःच्या उणीवांकडे प्रामाणिकपणे पाहिलं की त्यावर काम करण्याची संधी निर्माण होते. स्वीकारातूनच परिवर्तनाची सुरुवात होते. पण आपण हे स्वीकारायला का घाबरतो? आपण पाहतो की लोक स्वतःला जे जमत नाही त्याचा अट्टहास करतात. कारण आपला मेंदू इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजेच तात्काळ मिळणाऱ्या समाधानासाठी डिझाईन केलेला आहे. अच्छा. म्हणजे सोशल मीडियावर जसं आपण फक्त आपले सुखी क्षण टाकतो तसंच काहीसं. हो ना. आपण अकार्यक्षमता लपून लोकांना फसवतो आणि ते जेव्हा विश्वास ठेवतात तेव्हा आपल्याला तेच खोटं समाधान मिळतं.
मेंदूला वाटतं आपण जिंकलो. पण आपण जगाला फसवू शकतो, स्वतःला कधीच फसवू शकत नाही. नक्कीच. खरी प्रगती ही बाह्य मान्यतेत नसून अंतर्गत प्रामाणिकतेत असते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय निघतो? जर यशाचा पाया प्रामाणिकतेवरच उभा राहत असेल तर तात्पुरत्या समाधानाची लालसा इतकी प्रबळ का असते? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर लक्षात येईल की यश एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी जो पाया लागतो तो अशा खोट्या प्रतिमेवर टिकूच शकत नाही. अकार्यक्षमता लपवण्याने काही काळासाठी समाधान मिळू शकतं, पण दीर्घकालीन प्रगतीसाठी सत्याचा स्वीकार अनिवार्य आहे. मला हे एका सॉफ्टवेअरच्या कोडिंगसारखं वाटतं. जर मूळ कोडमध्येच चुका असतील आणि आपण फक्त नवीन पॅचेस लावत राहिलो तर सिस्टीम एक दिवस स्वतःच्याच ओझ्याने कोसळणारच. अगदी बरोबर. मग ही लालसा ओलांडून हा मजबूत पाया उभारण्याची सुरुवात कशी करावी? स्वतःशी प्रामाणिक राहिलं तरच खऱ्या अर्थाने पुढे जाता येतं. प्रामाणिकपणा हा केवळ एक नैतिक पर्याय नाहीये, ती प्रगतीसाठी आवश्यक असलेली एक स्ट्रक्चरल किंवा संरचनात्मक गरज आहे. पण एका रात्रीत आपला अहंकार सोडून देणं इतकं सोपं नक्कीच नाही. याची सुरुवात नेमकी कशी करावी? सर्वात पहिली पायरी म्हणजे स्वतःच्या विचार प्रक्रियेचं ऑडिट करणं. म्हणजे कसं? जेव्हा जेव्हा मनातून एखादं कारण देण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा फक्त 1 सेकंड थांबून स्वतःला प्रश्न विचारायचा की मी खरंच वस्तुस्थिती सांगतोय की फक्त स्वतःचा बचाव करतोय? अगदी बरोबर. सुरुवातीला हे खूप वेदनादायी वाटेल, कारण स्वतःचा चुका स्वतःच्याच नजरेत उघड्या पडणं हा एक धक्का असतो. पण त्यातून जी स्पष्टता येते ती अफाट असते. हो, आणि त्यातूनच खऱ्या परिवर्तनाची सुरुवात होते. आजच्या या सखोल विश्लेषणाचा थोडक्यात आढावा घ्यायचा तर आपण मानवी प्रवृत्तीपासून सुरुवात केली. हो, स्वतःच्या चुका लपवण्याची सवय आणि त्याचे तात्पुरते उपाय कसे फसवे असतात हे आपण पाहिलं. आणि सत्य हे प्रकाशासारखं कसे असते हेही आपण समजून घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मर्यादांचा स्वीकार करणे हीच आपली खरी ताकद कशी आहे हे आपण यातून शिकलो. नक्कीच. सतत एक परफेक्ट प्रतिमा उभी करण्याच्या धडपडीत असणाऱ्या आजच्या जगात ही माहिती खरोखरच अमूल्य आहे. ज्या कोणाला खऱ्या अर्थाने प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी हा दृष्टिकोन नक्कीच मार्गदर्शक आहे. अगदी. बाह्य मलमपट्टी करण्यापेक्षा अंतर्गत प्रामाणिकपणा केव्हाही चांगला. खरंय. आणि या चर्चेचा शेवट करताना मला एका वेगळ्या पण विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचंय. आपण आत्तापर्यंत पाहिलं की सत्य प्रकाशासारखं असतं आणि ते शेवटी बाहेर येतच. पण विचार करा, हे सत्य दाबून ठेवण्यासाठी, ती अकार्यक्षमता लपवण्यासाठी आपण आपली किती प्रचंड ऊर्जा खर्च करत असतो. हो ना. तीच ऊर्जा जर स्वतःला सुधारण्यासाठी वापरली तर आपण काय काय साध्य करू शकू. अगदी. आणि आत्ताच्या या बदलत्या जगात जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा ॲनालिटिक्सचा वापर वाढतोय तिथे हा मुद्दा आणखीनच महत्त्वाचा ठरतो. ते कसं काय? कारण अल्गोरिदमला माणसासारख्या भावना समजत नाहीत. ते तुमच्या खोट्या कारणांवर विश्वास ठेवत नाहीत. बरोबर. ते फक्त तुमचा प्रत्यक्ष आउटपुट मोजतात. मग अशा डेटा चालत भविष्यात जिथे तंत्रज्ञान तुमची कार्यक्षमता थेट उघडी पाडेल तिथे स्वतःची अकार्यक्षमता लपवण्याची ही मानवी कला पूर्णपणे निरुपयोगी ठरणार नाही का? हा खरोखरच खूप खोल आणि अचूक मुद्दा आहे. कदाचित येणाऱ्या काळात स्वतःच्या मर्यादा ओळखून त्या सुधारत राहणे आणि स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहणे हा केवळ एक नैतिक पर्याय न राहता टिकून राहण्याची एकमेव पूर्व अट बनणार आहे. नक्कीच. तर याच विचार करायला लावणाऱ्या वास्तवासोबत आज आपण इथेच थांबूया. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच आणखी एक कुतूहल जागृत करणारा विषय घेऊन पुन्हा भेटूया.